मी मागील वर्षी 4 मार्च रोजी लैंगिक शोषण करणारा लिंगपिसाड भोंदू कॅप्टन बाबा याची बातमी माझ्या दैनिक खबरदार पुढारी हे माझं स्वतःचं वृत्तपत्र यात प्रसिद्ध केली होती आणि त्यात आपण असा उल्लेख केला होता का दैनिक खबरदार पुढारीच्या मार्फत या दैनिक खबरदार पुढारीच्या मार्फत या लिंगपिसाड बाबाचा आपण पर्दाफाश करणार आहोत। तर त्यामध्ये आपण मंत्री त्यानंतर सरकारी अधिकारी असे वरिष्ठ लोक त्या बाबाचे भक्त आहे आणि त्या ठिकाणी महिलांचं मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण होतं अशी बातमी आपण त्या मताल्याखाली प्रसिद्ध केली। ती बातमी प्रचंड त्यावेळेस व्हायरल झाली। बातमी जेव्हा व्हायरल झाली त्यानंतर कॅप्टन अशोक खरातनी माझ्यावरती वावी पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर 2 दिवसानंतर मला महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या पीएचा फोन आला। त्यानंतर स्वतः रुपाली चाकणकरांचा मला फोन आला की तुम्ही अशा प्रकारच्या खोट्या बातम्या दिल्या, त्या बातमीमध्ये तथ्य नाही, अशा अनेक बातम्या तुम्ही प्रसिद्ध कोणत्या बेसिसवरती करताय। मग त्यांनी मला एक नोटीस दिली का तुम्ही त्या बातमीचा खुलासा करा का तुमच्याकडे कुठली प्रकारची महिला आहे काय आहे। पण महिलांचा विषय असल्यामुळे कॉन्फिडेन्शियल आम्ही ते कुठेही प्रसिद्ध नाही करता। त्यांच्या जे पत्र मला आलं होतं त्या पत्राचा रितसर खुलासा मी महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या ईमेल आय डीवरती मी केलेला आहे। त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष एवढं करून थांबले नाही, त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला माझ्यावरती गुन्हा दाखल करा सुमोटो आयोगाचं एक पत्र दिलं। म्हणजे खरं तर रुपाली चाकणकर ह्या लोकशाहीच्या मार्गाने खऱ्या अर्थाने एखाद्या संविधानिक पदावर बसलेले आहे आणि संविधानिक पदावर बसलेल्या महिला आयोगाचे अध्यक्ष एक पत्रकार आहे, एक लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे। त्या पत्रकाराचा आवाज दाबणे, पत्रकाराला प्रेशर करणे हे काम हे रुपाली चाकणकर यांच्याकडून झालेलं आहे। आणि रुपाली चाकणकर यांनी त्या कॅप्टन खरात बाबा जो आहे, जो भोंदू बाबा आहे, ज्यांनी महिलांचं लैंगिक शोषण केलं, आज त्याच्यावर नाशिक येथे अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याचबरोबर त्यांनी त्याचे ज्या व्हिडिओ सापडलेले आहे अश्लील, त्या ठिकाणी त्यांनी ज्या महिलांवरती अश्लील कृत्य केले त्याचा व्हिडिओचा साठा त्या ठिकाणी पोलिसांना मिळालेला आहे। म्हणजे हे जर कृत्य आम्ही 1 वर्षापूर्वी प्रसिद्ध केलं होतं, कदाचित 1 वर्षापूर्वीच जर महिला आयोगाने पोलिसांनी याची दखल घेतली असती तर अनेक महिला या कॅप्टन बाबाच्या म्हणजे ज्या लैंगिक शोषणापासून वाचल्या असत्या। आज हा जो प्रकार घडला, भगवान किधर देर है लेकिन अंदर नाही, खऱ्या अर्थाने आज लोकशाहीचा विजय झाला आहे आणि पत्रकार या ठिकाणी जिंकलेला आहे। पत्रकारांनी आवाज उठवल्यामुळेच आज ती महिला समोर येऊन फिर्याद देऊ शकली।